हॅलो, गुड मॉर्निंग. बघा, कॅपॅसिटरच्या या पुढच्या क्लासमध्ये आपण पुढचा स्टार घ्या, स्विचिंग प्रॉब्लेम्स. बघा, आतापर्यंत आपण कॅपॅसिटरची शिकत आलोय. कॅपॅसिटर आपण कसा शिकलाय? कॅपॅसिटर आपण पॅरलल प्लेट बघितलेला आहे, स्फेरिकल आणि सिलेंड्रिकलचा आपण फक्त फॉर्म्युला बघितलेला आहे. पॅरलल प्लेट मध्ये डायलेक्ट्रिक इन्स्टर्ट करतात. अजून आपण डायलेक्ट्रिकवर चर्चा केलेली नाही, ती नंतर करू, डोंट वरी. पण त्या कॅपॅसिटर मध्ये एकावरती एक चार्ज असतो, दुसरा चार्ज असतो, म्हणजे प्लस क्यू आणि मायनस क्यू असा चार्ज असतो. त्याच्यामुळे एनर्जी आत इलेक्ट्रिक फील्ड त्या दोन प्लेटच्या मध्ये कन्फाईन असतं. त्याची इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू किती असते? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट अशी व्हॅल्यू असते इलेक्ट्रिक फील्डची. इलेक्ट्रिक फील्डच्या स्वरूपामध्ये त्याच्यात एनर्जी असते. किती एनर्जी साठवतो कॅपॅसिटर? हाफ CV स्क्वेअर. आणि ही एनर्जी तो स्वतःला चार्ज करतो आणि स्वतःला डिस्चार्ज करतो. आपण चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर पण शिकलेलो आहे थोडक्यात. डिटेलमध्ये आपण चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर बघणार आहे जेव्हा आपण RC सर्किट चालू करू. तेव्हा आपण हाऊ I आणि Q, त्या कॅपॅसिटरचा Q चार्ज व्हेरीज ॲज अ फंक्शन ऑफ टाइम वगैरे आपण शिकणार आहे ते पुढे. बघा, पण आपल्याला बेसिक आयडिया आहे की एखादा कॅपॅसिटरला आपण चार्ज देतो म्हणजे काय होतं, त्याच्यावरचा चार्ज वाढत जातो, म्हणजे त्यातली एनर्जी वाढत जाते. पण त्याचे काहीतरी लिमिट आहे. एकदा का तो त्या लिमिट पर्यंत पोहोचला, लिमिट किती असते? C × V. ती लिमिट किती आहे? CV. तर त्या CV लिमिट पर्यंत त्याला चार्ज डिपॉझिट केला की तो स्टडी स्टेटला आला असं आपण म्हणतो. वी से दॅट द कॅपॅसिटर इज ॲट स्टडी स्टेट. एकदा कॅपॅसिटर स्टडी स्टेट मध्ये आला की मग कॅपॅसिटरच्या आर्म मधनं, जो काही सर्किट मधनं, त्या कॅपॅसिटरच्या करंट फ्लो होणं बंद होऊन जातं, स्टॉप होऊन जातं. करंट डज नॉट फ्लो. कळतंय? आफ्टर अचिव्हिंग स्टडी स्टेट करंट रिड्युसेस टू 0. अच्छा, हे बघितलं. त्यानंतर आपण असे प्रॉब्लेम बघितले की कॅपॅसिटर सेलला कनेक्ट केला की काय होतं, कॅपॅसिटरला कनेक्ट केला आणि टॅब बटन ऑफ केलं, म्हणजे सर्किट क्लोज केलं की मग त्यातनं कसा चार्ज रिडिस्ट्रीब्यूट होतो. त्यात आपण तुम्हाला एक शॉर्टकट पण सांगितला. दोन कॅपॅसिटर्स असतील तर आपण V1 = V2 = V, दोघांचा पोटेन्शियल अक्रॉस इच रिमेन्स सेम, बिकम्स सेम. फक्त दोन कॅपॅसिटर्स असतील, बाकी तिसरं काही नसेल तर, ठीक आहे ना. त्यानंतर आपण मग त्या एका सेक्शनवर कसं आपण कॉन्सन्ट्रेट करून चार्ज कॉन्झर्वेशन अप्लाय करतो आणि सॉल्व्ह करतो, हे आपण मागच्या क्लासपर्यंत बघितलेलं आहे. आता या क्लासमध्ये आपण, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, एक नवीन स्टार टाका, स्विचिंग किंवा शिफ्टिंग प्रॉब्लेम्स. स्विचिंग किंवा शिफ्टिंग कन्सेप्ट काही वेगळी नाही आहे, कन्सेप्ट तीच आहे. आपण आतापर्यंत जे शिकत आलेलो आहे तीच कन्सेप्ट आहे, काही वेगळं काही नाहीये. फक्त असे टिपिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं टेक्निक वेगळी आहे. टेक्निक म्हणजे काय? एक प्रॉब्लेमची कॅटेगरी म्हणून आपल्याला. ओके, फॉर एक्झाम्पल बघू. हा एक प्रॉब्लेम बघा. समजा असं एक सर्किट आहे, ही सेल आहे, ओके, आणि इथे एक सेल आहे आणि इथे एक सेल आहे. दिस इज 8 व्होल्ट आहे, दिस इज 4 व्होल्ट आहे, ओके. आणि या ठिकाणी दोन कॅपॅसिटर जोडलेले आहेत. सेल आणि कॅपॅसिटर मध्ये गल्लत करू नका. हे दोन सेल्स आहेत आणि हे दोन कॅपॅसिटर्स आहेत. मी ड्रॉ बरोबर केलेलं आहे, ओके. हे काय आहे? हा घ्या 6 मायक्रोफॅरेड आणि हा घ्या 3 मायक्रोफॅरेड. बरं, असे दोन कॅपॅसिटर्स आहेत, दोन सेल्स आहेत. अच्छा, आणि असं एक इथं मध्ये कनेक्शन आहे आणि इथं की आहे. एक्झाम्पल म्हणूनच घेऊयात आपण. हे तुम्हाला एक्झाम्पल करूनच दाखवतो. ह्याच्यात काय वेगळी थेअरी नाहीये, हे काय वेगळी कन्सेप्ट नाहीये, तीच आहे कन्सेप्ट. बघा, क्वेश्चन आहे, ह्याला जर मी आर्म 1 म्हणलं, ह्याला आर्म, या वायरला म्हणू वायर 1 किंवा आर्म 1 काही म्हणा, हे वायर 2 म्हणा आणि हे वायर 3 म्हणा, वायर म्हणू, ठीक आहे. तर क्वेश्चन आहे, फाइंड हाऊ मच चार्ज फ्लोज थ्रू वायर 1 to, एक्सक्यूज मी, क्वेश्चन आहे, लिहून घ्या. फाइंड हाऊ मच चार्ज फ्लोज थ्रू वायर 1, वायर 2, वायर 3 when the switch is closed. After closing the switch. अच्छा,
हे स्विच असं क्लोज केलं तर किती चार्ज फ्लो होईल, असा क्वेश्चन आहे. कसं करणार हा बघा. बर, आता हे म्हणून स्विचिंग प्रॉब्लेम. स्विच चालू केल्यानंतर काय झालं. अच्छा, असे प्रॉब्लेम टिपिकल प्रॉब्लेम असतात. असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे एक टिपिकल मेथड आहे. ती म्हणजे काय, बिफोर क्लोजिंग स्विच आणि आफ्टर क्लोजिंग स्विच कम्पेअर करा. एकच मेथड आहे. अच्छा, असं न्यूमरिकल दिलेलं, तुम्ही न्यूमरिकल सर्किट ड्रॉ करून घेतला असेल तर पुढे आपण सोल्युशनला जाऊ. आता सोल्युशन मध्ये काय करतो, बिफोर क्लोजिंग जेव्हा सर्किट ओपन होतं, बिफोर क्लोजिंग, दिस इज बिफोर क्लोजिंग आणि दिस इज आफ्टर क्लोजिंग. काय होईल बघू आपण. आफ्टर क्लोजिंग. ओके, मला सांगा बिफोर क्लोजिंग हे तर ओपन आहे ना. अरे हे ओपन आहे म्हटल्यानंतर याचा अर्थ काय, हे ओपन आहे म्हटल्यानंतर यातनं तर करंट काहीच फ्लो होणार नाही. R2 म्हणजे हे नसल्यासारखंच आहे ना. म्हणजे बेसिकली सर्किट असंच आहे. अच्छा, आता मला हे सर्किट कसं सॉल्व्ह करायचं बघा. एक मिनिट, एक थोडं मी पलीकडे करतो. हॅलो. अच्छा, बघा, हे झालं बिफोर क्लोजिंग आणि आफ्टर क्लोजिंग. काय क्लोजिंग, स्विच क्लोजिंग ना. ओके, आफ्टर क्लोजिंग जेव्हा क्लोज केलं तेव्हा काय झालं, हे झालं, दिस बिकेम 8 आणि दिस बिकेम 4. बिकेम म्हणजे काय, आहेच आहे. आणि हे दोन कॅपॅसिटर्स. आणि आता फक्त मध्ये स्विच जे क्लोज केलं त्यामुळे मध्ये अशी एक वायर आली. ह्याला आपण 1, ह्याला 2 आणि ह्याला 3 म्हणलेलं आहे. 8 व्होल्ट, 4 व्होल्ट, 6 मायक्रोफॅरेड आणि हे 3 मायक्रोफॅरेड. अच्छा, ह्याच्यात नवीन काही नाही. तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे there is nothing new in this. तुम्ही स्वतः हा व्हिडिओला पॉज करून ट्राय करू शकता. बर, अच्छा, आता कॅपॅसिटर्सवर चार्ज डिस्ट्रीब्यूट कसा होतो, पोटेन्शियल चार्ज डिस्ट्रीब्यूट कसं होतं हे आपण काढलेले आहे. मी याच्यावर सेपरेट असे क्लासेस लेक्चर घेतलेले आहेत की चार्ज काढा कॅपॅसिटरवरचे. हा, तेच वापरून, बाकी काही नाही. काय इथं काय करता येईल मला सांगा. एक सिंपल आहे. हे 8 आणि 4 सेल्स सिरीज मध्ये आहेत ना. सेल्स, हे सेल्स 8 आणि 4 किती होतील, 12 होतील. दोघं एकमेकांना असिस्ट करतायत म्हणून 12. ओके, तुम्हाला सांगतोय मी. आणि हा 6 मायक्रोफॅरेड, 3 मायक्रोफॅरेड हे दोन सिरीज मध्ये आहेत ना. काय झाले, 6 आणि 3 सिरीज मध्ये काय झाले, 1/3 प्लस 1/6 मेक्स इट 3/6 मेक्स इट 1/2 म्हणजे हे 2. म्हणजे हा काय झाला, 2 मायक्रोफॅरेड. अच्छा, असं झालं ना. ओके, तर ह्याच्यावर चार्ज किती आहे आता बघा. ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स 12 व्होल्ट आहे ह्याच्या या कॅपॅसिटरच्या अक्रॉस. आणि याची कॅपॅसिटी 2 मायक्रोफॅरेड आहे. म्हणजे चार्ज किती झाला, Q ऑन दिस इज CV ना. म्हणजे 2 into 12 हे झालं 24 मायक्रोकुलम. किती चार्ज आहे, 21. ह्याच्यावर जर 24 असेल, 24 आहे, ह्याच्यावर 24 असेल तर Q1 इक्वल टू Q2 इक्वल टू Q असतो ना. म्हणजे ह्याच्यावर पण काय पाहिजे, 24 मायक्रोकुलम. ह्याच्यावर पण काय पाहिजे, 24 मायक्रोकुलम. अरे कळतंय, सिंपल आहे, कॅल्क्युलेशन आहे. अच्छा, हे असं होतं. स्विच केल्यानंतर असं झालं. आता हे कसं करणार मला सांगा. तुम्हाला प्रत्येक जर ह्याच्यावर चार्ज काढायचा असेल, प्रत्येक कॅपॅसिटरवर चार्ज काढायचा असेल, एक सिंपल टेक्निक वापरा. कसं टेक्निक, आपण रेझिस्टन्स मध्ये केलं होतं आठवतंय, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. पोटेन्शियल डिस्ट्रीब्यूट करत जा आणि प्रत्येक, मला सांगा या कॅपॅसिटरच्या अक्रॉस जर मला किती चार्ज आहे हे कळलं, किती पोटेन्शियल डिफरन्स आहे हे कळलं, तर मला काय प्रॉब्लेम आहे, आय कॅन डू इट. ओके, या सर्किट मध्ये कुठल्या तरी एका ठिकाणी 0 व्होल्ट घ्या. टेक इट 0 व्होल्ट. हे 0 असेल तर हे 0 झालं. अच्छा, हे 0 म्हणलं की हे काय झालं, 4 व्होल्ट झालं. 4 नी वाढ झाली ना. इथनं इथं आलं की 4 नी हायर, लोअर कडनं हायरला गेलो. अच्छा, इथं 8 नी वाढ झाली. म्हणजे हे काय झालं, 12 व्होल्ट झालं. आणि इथं म्हणजे हे पण काय झालं, 12 व्होल्ट झालं. अच्छा, ओके, आता हे 4 व्होल्ट म्हणलं की हे पण 4 व्होल्ट. कळतंय का, कारण ही वायर मध्ये काहीच नाहीये. अरे कळतंय का बघा. You can find charges on capacitors. You can use any method you want. ही एक सिंपल मेथड आहे. अच्छा, ह्याला समजा ह्याचा चार्ज Q1 म्हणला, ह्याला Q2 म्हणलं. काय करणार, Q1 इक्वल टू CV ना. C 6 into potential difference across this 8 48 मायक्रोकुलम. Q2 बोला, Q2 काय येणार, CV
3 इंटू 4 12 मायक्रोकुलम. अरे कळतंय का बघा. नाव आता काय करा, हे सर्किट हे सर्किट कम्पेअर करा. बिफोर स्विचिंग एवढं होतं, आफ्टर स्विचिंग एवढं झालं, याचा अर्थ किती फ्लो झाला असणार. हा कॅपॅसिटर बघा, ह्याच्यावर चार्ज किती होता, 24 मायक्रोकुलम होता. 24 मायक्रोकुलम होता. आता किती झाला, 48 झाला. म्हणजे किती आत आला, 12 आत आला ना, 12 आत आला. अच्छा, असाच कसा आला, कारण हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ना, म्हणजे असा चार्ज फ्लो होईल. 12 मायक्रोकुलम पहिल्यातनं फ्लो झाला. अच्छा, याच्यामध्ये 12 आत आला, म्हणजे यातनं 12 बाहेर निघायला पाहिजे. या प्लेटमधनं 12 बाहेर निघायला पाहिजे. अच्छा, 12 बाहेर निघाला. Q2 मध्ये अगोदर किती होतं, Q2 मध्ये अगोदर 24 मायक्रोकुलम होतं, आता किती आहे, 12 आहे. म्हणजे यातनं 12 बाहेर निघायला पाहिजे. कळतंय का, यातनं 12 बाहेर निघायला पाहिजे, म्हणजे हे 12 असं निघणार, 12. कळतंय का. आता हे 12 वरना झाले 12, म्हणजे इथं 24, हे काय झालं, 24 मायक्रोकुलम. अच्छा, यातनं 12 असं निघालं, म्हणजे याच्यात 12 यायला पाहिजे. कळतंय, म्हणजे ह्याच्यात किती पाहिजे, 12 मायक्रोकुलम. अरे कळतंय का, तुम्हाला सगळ्यांना कळतंय का. दॅट्स हाऊ यू शुड डू इट. ओके, एक मिनिट, काय चुकतंय का, एक मिनिट, हे 12 नव्हतं, हे 24 पाहिजे ना, सॉरी. बघा, याच्यावरचा कॅपॅसिटरचा चार्ज अगोदरचा किती, 24 आहे. ओके, आणि नंतरचा किती, 48 आहे. म्हणजे किती फ्लो आज झाला पाहिजे, किती फ्लो झाला पाहिजे, 12 नाही, 24 फ्लो झाला पाहिजे ना. म्हणजे 24 फ्लो झाला तरच या 24 मध्ये हे 24 ऍड झालं, आणि झालं किती, 48 झालं ना. आता 24 आलं म्हणजे 24 निघालंही पाहिजे. ओके, 24 निघाले पाहिजे. हे 24 आणि हे 12 मेक्स इट 36. अरे करेक्ट करा, हे कळतंय का. बघा, सिंपल, म्हणजे स्विचिंग प्रॉब्लेम्स ज्याला आपण स्टार मारलाय किंवा नाव दिलेलं आहे, बेसिकली याच्यात काही वेगळं नाहीये. आपण फक्त या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं, तुम्हाला असं कुठलं सर्किट दिलेलं असेल आणि असं म्हटलंय की हा सर्किट क्लोज केल्यानंतर, क्लोज करायच्या अगोदर काहीतरी होतं, क्लोज केल्यानंतर काहीतरी होतं, आणि किती चार्ज फ्लो झाला किंवा नंतरचा पोटेन्शियल डिफरन्स त्याचा काय झाला. ह्याच्यासाठी सिंपल गोष्ट काय आहे, जस्ट बिफोर कम्पेअर करा, आफ्टर कम्पेअर करा. बिफोर क्लोजिंग आणि आफ्टर क्लोजिंग सर्किट ड्रॉ करा, सॉल्व्ह करा, दोघांची कंपॅरिझन करा. मग तुम्हाला कळेल किती चार्ज फ्लो झाला, किती पोटेन्शियल चेंज झाला, वगैरे वगैरे. यू विल अंडरस्टँड ऑल दिस. ठीक आहे, हा प्रॉब्लेम नोट डाऊन करा, पुढचा बघूयात आपण तोपर्यंत. दुसरा प्रॉब्लेम घ्या, ते तो तसाच प्रॉब्लेम आहे, फक्त मी जरा व्हॅल्यूज चेंज केलेत आणि टर्मिनल्स चेंज केले सेलचे. सेम प्रॉब्लेम ट्राय, क्वेश्चनचं स्टेटमेंट पण तोच आहे. असं सर्किट दिलेलं आहे, तुम्हाला काय काढायला सांगितलंय, दिस इज अ की. दोनच्या ठिकाणी काय आहे, एक की आहे. तर त्यांनी म्हणलेलं आहे, जेव्हा की ओपन होते तेव्हा असं सगळं होतं, ओपन होते तेव्हा असं कनेक्शन सगळे होते. ओके, त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा हे क्लोज केलं जाईल, हे क्लोज केलं जाईल तेव्हा किती चार्ज 1 मधनं फ्लो होईल, किती 2 मधनं फ्लो होईल, किती 3 मधनं फ्लो होईल. करा, व्हिडिओला पॉज करा आणि ट्राय करा. ओके, पॉज करून झाला असेल, ट्राय करून झाला असेल तर लक्ष द्या. बघा, बिफोर आणि आफ्टर तुम्हाला ड्रॉइंग करायचंय. बिफोर म्हणजे असं असेल ना, बिफोर हे तर बंदच आहे, म्हणजे यातनं काही चार्ज फ्लो होतच नाही बिफोर. आफ्टर बघा, आफ्टर क्लोज केल्यानंतर काय होईल, दिस वॉज बिफोर, हे काय आफ्टर क्लोजिंग ना. अच्छा, बघा आफ्टर क्लोजिंग काय येईल, कसं येईल सर्किट, कॅपॅसिटर, कॅपॅसिटर, सेल, उलटा सेल. कळतंय, 4 मायक्रोफॅरेड, 4 मायक्रोफॅरेड, 10 व्होल्ट आणि हे 2 व्होल्ट, आणि मध्ये असं कनेक्शन, हा 1, हा 2 आणि हा 3. अरे कळतंय, असं तरी आहे. अच्छा, काय नाही, बिफोर आणि आफ्टर कम्पेअर करा. काय कसं करणार, याच्यामध्ये कसं करणार, सिंपल आहे. आता मला एक इक्विव्हॅलेंट काय करता येईल,
आता बघा 10 आणि 2 एकमेकांना अपोज करतायत ना, म्हणजे ह्याचा नेट सेल कुठे असणार, नेट आता एकमेकांना असिस्ट नाही करत, अपोज करतायत, त्यामुळे नेट सबट्रॅक्शन होईल, 8 होईल आणि कोण जिंकेल, हा जिंकेल कारण मोठा व्हॅल्यू यायची. ओके, म्हणजे 8 असं दिसेल, 8 व्होल्ट असं दिसेल ना. अच्छा, आणि हे 4 आणि 4 सिरीज मध्ये मेक्स इट 2 मायक्रोफॅरेड, मेक्स इट 2 मायक्रोफॅरेड. अच्छा, 8 व्होल्ट 2 मायक्रोफॅरेड. बोला खिचार चार्ज किती होता, Q इक्वल टू CV 2 into 8, 8 दुणे 16 मायक्रोकुलम. अच्छा, जर इक्विव्हॅलंट वर 16 असेल सिरीजच्या, तर सिरीजच्या इंडिव्हिज्युअल पण काय पाहिजे, 16च पाहिजे. Q1 इक्वल टू Q2 इक्वल टू Q, म्हणजे ह्याच्यावर किती पाहिजे चार्ज, 16 मायक्रोकुलम आणि 16 मायक्रोकुलम. अच्छा, हा बिफोरचा सिनारिओ आहे. आफ्टर सिनारिओ काय करता येईल, डिस्ट्रीब्यूट करा पोटेन्शियल, कशाला तरी 0 घ्या. चला ह्याला 0 घेऊन बघू आपण. 0 व्होल्ट म्हणजे हे 10 व्होल्ट झालं, म्हणजे हा पण काय झाला 10 व्होल्ट. हा 0 म्हणलं की हा पण काय झाला 0 व्होल्ट. अरे बोला, त्यानंतर हा 0 म्हणलं की हा 2 व्होल्ट, हा झाला 2 व्होल्ट, म्हणजे दिस इज 2 व्होल्ट. अरे कळतंय का. अच्छा, आता बघा ह्याच्यावर असं होतं ना, म्हणजे ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज किती होता, दिस वॉज या प्लेटवर किती होता, पॉझिटिव्ह 16 मायक्रोकुलम, आणि या प्लेटवर किती होता, निगेटिव्ह 16 मायक्रोकुलम. का पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कारण हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल असं कनेक्ट केलं ना. अरे कळतंय. अच्छा, आता कम बॅक टू दिस. आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं असेल तर इथं पण असंच पाहिजे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बघा आता काय करता येईल, हे असं आहे ना. लुक ॲट दॅट अँड लुक ॲट दिस. ह्याच्यावर चार्ज काढू. ह्याच्यावर चार्ज किती आहे, CV. C किती आहे, हा Q1 किती झाला, C आहे 4 आणि V किती आहे, दोनाचा डिफरन्स म्हणजे 10, म्हणजे 40 मायक्रोकुलम. किती, 40 मायक्रोकुलम. अच्छा, 40 मायक्रोकुलम मध्ये काय होईल, या दोघांमधला हायर पोटेन्शियल कुठलं आहे, हे, म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल, हा असेल +40 मायक्रोकुलम आणि हा असेल -40 मायक्रोकुलम. अरे बोला त्या ठिकाणी बोला ऐकताना. बर, Q2 परत CV 4 into पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 2 आहे, म्हणजे दिस बिकम्स 8 मायक्रोकुलम. अच्छा, त्यात पॉझिटिव्ह 8 कशावर, निगेटिव्ह 8 कशावर, दोघांपैकी लोअर पोटेन्शियल इथलं आहे, म्हणजे इथलं -8 मायक्रोकुलम पाहिजे आणि इथलं +8 मायक्रोकुलम पाहिजे. येस ऑर नो. बघा आता सगळं असं आलं. बघा हे बिफोर आणि हे बिफोर आणि हे आफ्टर कम्पेअर करा प्रत्येकाचं. ओके, ह्याच्यावर किती होता, +16 मायक्रोकुलम. ह्याच्यावर किती येता, +40 +16 +40 म्हणजे किती आला असणार आहे, 14 आला असेल ना, 24 आला असेल ना, 24 मायक्रोकुलम आला असेल. म्हणूनच 24 आला, म्हणूनच काय झालं, 16चं काय झालं, 24 ऍड करून 40 झालं. कळतंय का. अच्छा, ह्याच्यामध्ये 24 असं आत आलं, म्हणजे 24 बाहेर निघालं पाहिजे. अरे कळतंय का. अच्छा, 24 बाहेर निघालं. आता दुसरा कॅपॅसिटर बघा, याच्यावरचा जुना चार्ज किती आहे, या प्लेटचा +16 आहे, या प्लेटचा -8 आहे. +16 झालं -8, म्हणजे त्यातनं किती निघायला पाहिजे, त्यातनं 24 बाहेर आला पाहिजे. 16तनं 24 बाहेर आलं तर -8 उरेल ना. कळतंय. 24 इथं काय झालं, म्हणजे 24 मिळून इथनं किती गेलं असेल आता, 48. आठवतंय का. असं KCL आहे ना, हा नथिंग बट, फक्त आपण करंट बोलत नाहीये, चार्जच्या भाषेत काढतोय. 24 ऍड झाले, 48 झाला पाहिजे ना इथं. अच्छा, इथं 48 आले. व्हेरी नाईस, व्हेरी वेल. आपण आता ह्याचं बघूयात. 24 इथनं बाहेर निघाले, म्हणजे 24 इथनं आत पण आले पाहिजेत. कळतंय. बघा एकदा चेक करून बघा. आपल्याला एक सेकंड. बरोबर आहे. हा -16 आहे ना इथे, मी ते प्लस बघितलं. -16 +8 व्हायला पाहिजे ना. ही प्लेट बघा, ही प्लेट
ही प्लेटची चार्ज -16 आहे ना, त्याचं किती व्हायला पाहिजे, +8 व्हायला पाहिजे. म्हणजे बरोबर आहे, 24 आत गेलं तर -16चा +8 होणार आहे. ओके, म्हणजे या आर्म मधनं किती फ्लो झाला पाहिजे, 24 मायक्रोकुलम. एकदम सिंपल, काय प्रॉब्लेम, सो सिंपल, सिम्पलेस्ट ऑफ ऑल दिस. कळत आहे? ओके, नोट डाऊन करून घ्या. असे प्रॉब्लेम किती सॉल्व्ह करता येतात तुम्हाला? काही नाही, तुम्हाला फक्त ह्यात नवीन काय शिकलो आपण, नवीन काहीच शिकलो नाही, फक्त टेक्निक आहे, छोटंसं टेक्निक आहे. काय आहे, एक मेन हिंट लिहून घ्या पाहिजे असेल तर. काय असं प्रॉब्लेम्स मध्ये ज्या ठिकाणी जर एखादं स्विच लावलं किंवा शिफ्ट केलं, बघू आता शिफ्टिंगचे प्रॉब्लेम बघू, काही शब्दात फरक आहे, बाकी काही नाही. असं काहीतरी स्विच केलं, स्विच लावलं तर किती चार्ज फ्लो झाला, किती काय काय अजून पुढे बघू. पण हीट डिसिपेटेड पण काढू याच्यातली, करता येईल, काढता येईल. काय करता येईल की हे स्विच क्लोज केल्यानंतर किती हीट डिसिपेट झाली. काही नाही, तुम्ही इनिशियल चार्जेस काढले ना, स्विच ओपन असताना असं होतं. याची एनर्जी काढा, ½ CV², ½ CV². ह्याची एनर्जी काढा, ½ CV², ½ CV². याची अख्खी सर्किटची एनर्जी, याची सर्किटची एनर्जी सबट्रॅक्शन करा. तितका अमाऊंट सबट्रॅक्टेड, त्याची किती नेट अमाऊंट आहे ती कुठे गेली असेल, हीट मध्ये गेली ना बाहेर. सिंपल आहे, म्हणजे असं काढता येऊ शकेल. बघू पुढच्या प्रॉब्लेम मध्ये आपण. जर कळतंय नोट डाऊन करून घ्या हे सगळं. लेट अस सी नेक्स्ट. बघा, हा शिफ्टिंगचा प्रॉब्लेम. स्विचिंग, शिफ्टिंग फक्त शब्द वेगळे आहेत, नाव वेगळे आहेत. बघा, काय असं सर्किट आहे, सिंपल सर्किट आहे. अच्छा, हे काय दिसतंय, ही 2 वे की आहे. त्याला काय म्हणतात, 2 वे की. 2 वे की, 2 वे की, टॉगल की असते ही बेसिकली. म्हणजे आता सध्या ती या पोझिशनला आहे आणि इथनं ठक करून ती तुम्ही असं शिफ्ट करू शकता. यू कॅन टॉगल दिस की. ओके, बघा काय करणार ह्याच्यामध्ये. हे स्विचिंगचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा शिफ्टिंगचे प्रॉब्लेम्स आहेत. क्वेश्चन काय म्हणतात त्याच्यात, वेन इन दिस अरेंजमेंट, असं सर्किट आहे याचं, आणि वेन द की शिफ्टेड फ्रॉम पोझिशन 1 टू पोझिशन 2, फाइंड हीट डिसिपेटेड किंवा फाइंड चार्ज फ्लो इन आर्म 1, आर्म 2, आर्म 3, वॉट एव्हर. कळतं? हे तुम्हाला करता येईल का बघा, ट्राय करा. हा, बोला काय करणार. ट्राय केला असेल तर बघा. काय नाही, तुम्हाला या प्रॉब्लेम्स मध्ये काय करायचं आहे, बिफोर. आता या ठिकाणी बिफोर म्हणजे काय, बिफोर असं सर्किट होतं ना, 2 मायक्रोफॅरेड. ओके, आणि हे सिसायला आहे 10 व्होल्ट. 10 व्होल्ट, आणि असं होतं ना, लक्षात घ्या, जेव्हा पहिल्या पोझिशन मध्ये होतं तेव्हा ह्याच्यातनं करंट, इथे काही कनेक्शन नाहीच आहे ना, हे देयर इज नो कनेक्शन. त्यामुळे असं काही करंट फ्लो होणारच नाही. दिस पार्ट ऑफ द सर्किट विल बी रिडंडंट. ओके फाईन, ह्याच्यावरचा चार्ज काढा. दिस वॉज फर्स्ट सर्किट. आणि काय झालं, जेव्हा तुम्ही इथनं स्विच केलं तेव्हा कसं सर्किट झालं, असं झालं का बघा. तेव्हा सर्किट 2 मायक्रोफॅरेड होता आणि इथं आता हे 10 व्होल्ट आणि आता हे 2 व्होल्ट. अरे कळतंय का, हे 10 व्होल्ट आहे, हे 2 व्होल्ट आहे. असं झालं ना तुमचं सर्किट स्विच झाल्यानंतर. फाईन, डू इट. दिस बिकम्स अ रेग्युलर प्रॉब्लेम. आपण आता पण करत आलोय. मला काय करायचंय, हीट काढायची आहे. मला पहिल्यांदा काढायला लागेल चार्ज किती फ्लो झाला, आणि आपल्याला हीट डिसिपेटरचा फॉर्म्युला काय आहे, वर्क डन बाय बॅटरी मायनस एनर्जी रिटेन्ड बाय कॅपॅसिटर. सिंपल. त्यासाठी तुम्हाला वर्क डन, व्हॉट इज वर्क डन बाय बॅटरी, चार्ज फ्लोन इनटू इट्स पोटेन्शियल आउटपुट ऑफ द बॅटरी, टर्मिनल व्होल्टेज. ओके, या यू ट्राय दिस. ह्याचा चार्ज काढा, इनिशियल चार्ज, ह्याच्यावरचा चार्ज काढा, फायनल चार्ज, किती चार्ज फ्लो झाला हे काढा, आणि नाउ यू ट्राय दिस. सुद्धा ट्राय करा. ओके, कम बॅक. तुम्हाला मगाशी म्हटलं मी की हे ट्राय करा. तुम्ही लोकांना ट्राय केला असेल तर क्रॉस चेक करा सगळे. कसं करता येईल, याचा चार्ज कसा असेल, दिस वॉज बिफोर ऍट पोझिशन 1 स्विच केल्यानंतर, आणि स्विच जेव्हा पोझिशन 2 ला शिफ्ट केला मी तेव्हा असं सर्किट झालं होतं. अच्छा, या ठिकाणी चार्ज कसा असेल, C इंटू V, हे असेल प्लस आणि मायनस ना. दिस इज गोइंग टू बी 20 मायक्रोकुलम आणि हे असेल -20 मायक्रोकुलम. ओके, कम बॅक टू द सेकंड पोझिशन. तुम्ही जेव्हा सेकंड पोझिशन ठेवलं
आय थिंक दिस वॉज 2 व्होल्ट. 12 नाही 2 व्होल्ट. ओके, आता हे 10 आणि 2 एकमेकांना अपोज करतायत, सो त्याचा कंबाईंड ईएमएफ होणार, त्याचा आउटपुट होणार 8 व्होल्ट. आय कॅन रिप्लेस दिस सेल विथ अ सिंगल सेल ऑफ 8 व्होल्ट. ओके, हा, मग आता ह्याच्यावर किती झालं चार्ज डिपॉझिट? 16 ना. दिस बिकम्स 16 मायक्रोकुलम. दिस बिकम्स -16 मायक्रोकुलम. प्लस मायनस चार्ज असं असणार. ठीक आहे, आता बघा, इनिशियली या प्लेटवर +20 मायक्रोकुलम चार्ज होता, आता 16 झाला. +16 म्हणजे काय, किती चार्ज मूव्ह झाला? 4 मायक्रोकुलम चार्ज मूव्ह झाला ना. कळतंय कसं मूव्ह झालं? यातनं 20 मधनं 4 बाहेर यायला पाहिजे ना, म्हणजे 4 मायक्रोकुलम असा फ्लो झाला असला पाहिजे. कळतंय का? बघा, म्हणजेच या ठिकाणी 4 मायक्रोकुलम फ्लो झाला. फाईन. नाउ द क्वेश्चन इज फाइंड हीट डिसिपेटेड. मी काय सांगतो तुम्हाला, यू हॅव टू फाइंड आउट हीट डिसिपेटेड. हीट डिसिपेटेड इज इक्वल टू वर्क बाय सेल माइनस एनर्जी रिटेन्ड बाय कॅपॅसिटर. रिटेन्ड मतलब फाइनल एनर्जी माइनस इनिशियल ना. काय करतो आपण? फाइनल एनर्जी इन द कॅपॅसिटर माइनस इनिशियल एनर्जी. सगळ्यांनी ट्राय केलंय का असं? ओके, वर्क डन. व्हॉट इज वर्क डन? Q इंटू व्ही. किती क्यू फ्लो झाला? या बॅटरीने किती क्यू फ्लो केला? 4. आणि किती व्होल्टच्या थ्रू? दिस इज गोइंग टू बी 8 व्होल्ट. ओके, म्हणजे 32 मायक्रोजूल. येस सर, या 32 मायक्रोजूल इतकी एनर्जी या सेलनी, इतकं वर्क या सेलनी डन केलं. ओके, फायनल एनर्जी हाफ CV², हाफ CV². ओके, किंवा Q²/2C पण चालतं. Q²/2C मायनस Q²/2C. ओके, बस हे सिम्प्लिफाय करा, यू गेट युअर आन्सर. कसं करता येईल? हा, याचा तसं नाही घोळ झाला काय, म्हणजे बघा, हा चार्ज असा फ्लो होतोय ना, असा होतोय फ्लो. अच्छा, म्हणजे बघा, या ठिकाणी हा 4 मायक्रोकुलम असा फ्लो होतोय, म्हणजे टेल मी, आठवा, ही बॅटरी चार्ज होतीये का डिस्चार्ज होतीये? बघा, ही बॅटरी डिस्चार्ज व्हायला लागली आहे, नाही सॉरी, ही बॅटरी चार्ज व्हायला लागली आहे. चार्ज व्हायला लागली म्हणजे वर्क डन बाय सेल बिकम्स नेगेटिव्ह, म्हणजे झालं -32. ओके, मायनस, त्यातलं काय काय बाहेर काढता येतं बघा. मी काय करतोय, त्यातलं मी 4² बाहेर काढतो. 4²/4 म्हणजे 4 टोटल बाहेर येईल. ओके, आणि काय 16 - 25 असं काहीतरी येईल हे बाहेर. म्हणजे काय होतं हे, 32 - -9 36. दिस बिकम्स 4 मायक्रोजूल. शुड बी द आन्सर. कळतंय का? 4 मायक्रोजूल. एकदा चेक करू आन्सर. हे आन्सर प्लसच यायला पाहिजे. येस, दिस आन्सर शुड ऑलवेज बी पॉझिटिव्ह, बिकॉज हीट कधी पण डिसिपेट होणार आहे सर्किट मधनं. सर्किट काय हीटला ऍब्झॉर्ब नाही करणार आहे. हे आन्सर निगेटिव्ह आलं म्हणजे देयर इज शुअरली सम मिस्टेक इन कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे, ओके, झालं असेल हे, तर पुढे बघू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. पुढचं एक्झाम्पल सेम तुम्ही पहिला ट्राय करा. दिस इज 3 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटन्स. ओके, आणि दिस इज 3 मायक्रोफॅरेड. हा पण 3 मायक्रोफॅरेड. ओके, आणि दिस इज ऑल्सो 3 मायक्रोफॅरेड. बरं, 3 कॅपॅसिटर्स आहेत, 3 मायक्रोफॅरेड, 3 मायक्रोफॅरेड, 3 मायक्रोफॅरेडचे. ओके, इथं काय करू आपण, इथं एक पॉइंट आहे, इथं एक पॉइंट आहे. पोझिशन 1, पोझिशन 2, आणि इथं टॉगल की आहे. जी टॉगल की इथं पण असू शकते, म्हणजे ती टॉगल ही की 1 आणि 2 मध्ये फ्लिप होते, टॉगल होते. कळतंय? ओके, आणि याच्या अक्रॉस मी 10 व्होल्टची बॅटरी जोडतो, अशी 10 व्होल्ट.
अरे कळतंय का? ओके, क्वेश्चन. फाइंड amount of heat energy liberated, exhausted or given out when the toggle key toggles from position 1 to 2. Yeah, toggle key toggles from position 1 to position 2 किंवा shifts from position 1 to position 2. ओके, करा ट्राय, परत करा, व्हिडिओला पॉज करा, सुद्धा ट्राय करा. ट्राय करून झाला असेल तर सोल्युशन पुढचं बघा. पोझिशन 1 ला जेव्हा ठेवली मी, मला सांगा जेव्हा पोझिशन 1 मध्ये ठेवली तेव्हा कसं दिसेल? म्हणजे आता हे बिफोर म्हणू याला, मी तर इथं चेंज करू का? पोझिशन 1 ला ठेवली म्हणजे काय? हे नाहीये, म्हणजे ह्याच्यातनं सर्किट, यातनं करंट असं यातनं फ्लो होणारच नाही, यातनं या आर्म मधनं करंट फ्लो होणार नाही. दिस इज ॲज गुड ॲज नॉट एक्झिस्टिंग, असं होईल ना? कळतंय का? ओके, असं झालं सर्किट आहे. आणि मग ह्याला मी असं जस्ट एक जोडून टाकतो ना, समथिंग लाईक दिस. असं सर्किट तयार होईल बिफोर. आणि आफ्टर सर्किट काय तयार होईल? आफ्टर सर्किट ह्याच्या बरोबर तयार होईल. कळतंय का? आफ्टर सर्किट असं तयार होईल ना. हॅलो 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 हॅलो. हा बघा, आफ्टर सर्किट कसं तयार होईल? हे झालं 3 मायक्रोफॅरेड. ओके, आणि आता ही पेर ह्याच्या बरोबर तयार होईल ना, म्हणजे दिस इज गोइंग टू बी लाईक दिस. दिस इज गोइंग टू बी 3 मायक्रोफॅरेड आणि दिस इज गोइंग टू बी 3 मायक्रोफॅरेड. ओके, आणि ह्याच्या अक्रॉस बॅटरी लावली अशी. हा एक टिपिकल फेमस प्रॉब्लेम आहे बघा. असं होईल का सांगा मला? दिस इज बिफोर, दिस इज आफ्टर. अच्छा, किती चार्ज फ्लो होईल? फाइंड दॅट आउट. किती चार्ज फ्लो होईल मला सांगा. याच्यावर तुम्हाला चार्ज काढता येईल, प्रत्येकावर ह्याच्यावर चार्ज काढता येईल. चार्ज काढायची आपली मेथड सोपी आहे. पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन करा, डू इट एनी हाऊ. और जस्ट या केसमध्ये अजून सिंपल झालं ना. या केसमध्ये कसं चार्ज काढता येईल? सिंपल. पहिल्यांदा हे दोन एकमेकांना पॅरलल आहेत, बरोबर आहे. पॅरलल मध्ये 3 आणि 3 6 होणार, आणि हा 6 आणि हे 3 सिरीज मध्ये आहेत. बघा ना, हा 6 आणि हे 3 सिरीज मध्ये आहेत, म्हणजे किती झाला टोटल? 2 झाला. अच्छा, बघा 2 झाला. याचा याची इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स किती झाला? 2 झाला. 2 झाला म्हणजे आतनं किती चार्ज बाहेर पडला? 2 मायक्रोफॅरेड झाला ना, म्हणजे Q इक्वल टू CV, सो दॅट इज 20 मायक्रोकुलम. 20 मायक्रोकुलम इथनं बाहेर पडला. याचा अर्थ सिरीज मध्ये जे काही आहे हे सिरीज मध्ये आहे, म्हणजे हे झालं -20 मायक्रोकुलम आणि हे +20 मायक्रोकुलम. अच्छा, आणि हा 20 मायक्रोकुलम जो बाहेर पडला तो ह्याच्यात डिवाइड झाला पॅरलल मध्ये, आणि दोन्ही हे 3 सिमेट्री असल्यामुळे ह्याच्यावर किती राहणार? दिस गोइंग टू बी +10 मायक्रोकुलम, आणि हा पण काय राहिला? +10 मायक्रोकुलम, आणि हा -10 मायक्रोकुलम. आणि इकडे म्हणजे बेसिकली तेच असणार ना, चार्जची व्हॅल्यू तीच असणार, फक्त प्लस मायनस प्लेट्स होईल वेगळ्या वेगळ्या. अरे कळतंय का? दिस इज कंडिशन फॉर बिफोर. नाउ लुक ॲट दिस आफ्टर. आता काय झालं? आता हे दोन पॅरलल झाले, म्हणजे 3 आणि 3 पॅरलल मध्ये झाले 6. हा 6 आणि हे 3 सिरीज मध्ये. बघा ना, हा अख्खा मधनं जो चार्ज इथनं पास होतोय तोच इथनं पास होतोय, म्हणजे हे 6 आणि 3 झाले सिरीज मध्ये, म्हणजे याचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी झाली 2 कॅपॅसिटन्स, 2 मायक्रोफॅरेड. 2 मायक्रोफॅरेड म्हणजे चार्ज किती बाहेर पडला? अच्छा, हे उलट दिलं का मी? बॅटरीला का फ्लिप केलं? हा सॉरी. किती किती Q बाहेर पडला? Q इक्वल टू CV, म्हणजे असंच 20 मायक्रोकुलम बाहेर पडला. 20 मायक्रोकुलम बाहेर पडला म्हणजे ह्याच्यावर किती डिपॉझिट झाला? +20 मायक्रोकुलम, आणि ह्याच्यात झाला -20 मायक्रोकुलम. अच्छा, आणि हा जो 20 चा डिपॉझिट झाला होता तो 20 10 मध्ये डिवाइड झाला. आता किती येतं? -10 मायक्रोकुलम, -10 मायक्रोकुलम, +10 मायक्रोकुलम, +10 मायक्रोकुलम. इथं मायनस का घेतलं? कारण हे लोअर पोटेन्शियल म्हणून येतं ना बॅटरीच्या, हे लोअर पोटेन्शियल म्हणून मायनसची प्लेट आहे. कळतंय का? अच्छा, आता किती चार्ज फ्लो झाला असेल बघा. लुक ॲट दिस कॅपॅसिटर. या कॅपॅसिटर मध्ये अगोदर 10 होता, तो आता किती झाला? 20 झाला. म्हणजे ह्याच्यात 10 चा 20 झाला, म्हणजे इथं किती ऍड झाला असेल? असा 10 ऍड झाला असेल ना. अच्छा,
10 इथनं आला ना, ह्याच्यात 10चं 20 झालं, लक्षात घ्या. 10 जाऊन 10 इथनं आला, 10 इथनं आला म्हणजे इथनं पण 10 निघायला पाहिजे. अच्छा, इथनं 10 निघाला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी 10 निघाला पाहिजे, म्हणजे -20 होईल. अरे कळतंय का तुम्हाला? ओके, इथं गेलं. आता हे -10चा +10 झाला. बघा, लुक ॲट दिस कॅपॅसिटर. -10 मायक्रोकुलमचा किती झाला? +10. म्हणजे याच्यात किती व्हायला पाहिजे? याच्यात 20 ऍड झाला पाहिजे. -10 मायक्रोकुलम मध्ये 20 ऍड झालं, 20 मायक्रोकुलम ऍड झालं तरच +10 होईल ना. 20 इथनं आला म्हणजे इथनं किती निघाला? इथनं पण 20 मायक्रोकुलम निघाला. अच्छा, आता बघा, हा 10 चाललाय, हा 20 असं चाललाय, तर 10 असा यायला पाहिजे. तेव्हाच हे 10 आणि तो 20 जाईल ना. कळतंय का? किंवा दुसरंही बघा, हा कॅपॅसिटर बघा, हे -20 होता. -20 ना किती बाहेर गेल्यानंतर +10 राहणार? 10 बाहेर गेला, तर यातलं 10 बाहेर निघाला. असं विचार करा, काय एकूण एक गोष्ट आहे. हा 10 बाहेर निघाला म्हणजे 10 याच्यात मायक्रोकुलमच्या आत ऍड झाला. कळतंय का? बघा, सगळं सॅटिस्फाय होतंय. कसं सॅटिस्फाय होतंय? बघा, हा 20 इथनं निघाला होता. एक मिनिट. हा 20 जुना आहे ना. लेट मी नोट. ओके, हा 10 असा आहे, 10 असा इथं जातोय, या बॅटरीतनं 10 बाहेर निघतोय, म्हणजे इथनं किती येतं? 10 मायक्रोकुलम. असं चार्ज असा फ्लो होणार आहे सगळं. अरे कळतंय? म्हणजे मला सांगा, सेल मधनं किती बाहेर आला? या सेलनी किती स्विचिंग टॉगल केल्यानंतर म्हणतोय मी, टॉगल केल्यानंतर या सेल मधनं किती कुलम बाहेर आला? 10 मायक्रोकुलम यांनी सप्लाय केला ऍडिशनली या सेलनं. कळतंय का? ओके, म्हणजे तुम्हाला हीट डिसिपेटेड काढायचंय. बोला, हीट डिसिपेटेड. हा, वर्क डन बाय सेल. आता बघा, सेल डायरेक्शन सेल सप्लाय करतोय म्हणजे सेल डिस्चार्ज होतोय, म्हणजे पॉझिटिव्ह वर्क करतोय सेल. किती झालं? QV 100 मायक्रोजूल मायनस फायनल एनर्जी ऑफ कॅपॅसिटर मायनस इनिशियल एनर्जी. बघा, ह्याच्यावर अगोदर चार्ज किती होता? फायनल एनर्जी किती? हाफ CV² किंवा हाफ Q²/2C, Q²/2C, Q²/2C. लक्षात घ्या, Q²/2C या ह्याच्यात बघितलं तर प्रत्येकाचे कॅपॅसिटन्स सारखे आहेत. त्यानंतर इथे 2 10 वाले आहेत आणि 1 20 वाला आहे चार्ज. इथं पण 2 10 वाले आहेत, 1 20 वाला आहे. मग तुम्ही जर Q²/2C फायनल मायनस इनिशियल काढलं तर काय होईल? हे 0 होईल. करा, हाफ CV² प्लस हाफ CV² प्लस हे फायनल मायनस इनिशियल ना, म्हणजे हे फायनल कंडिशन आहे. हाफ CV² प्लस हाफ CV² प्लस हाफ CV² झाली टोटल फायनल एनर्जी, मायनस हाफ CV² प्लस हाफ CV² प्लस हाफ CV². CV² करा किंवा Q²/2C करा, इट्स ओके. Q²/2C, Q²/2C, Q²/2C become final energy, minus Q²/2C, Q²/2C, Q²/2C. हे तिन्ही ऑपरेट करा, हे 0 यायला पाहिजे. म्हणजे किती हीट जनरेट झाली? 100 मायक्रोजूल. अरे कळतंय का? इट्स अ क्लासिक प्रॉब्लेम. बघा, लक्षात नाही का हे प्रॉब्लेम्स? हे झाले स्विचिंग टॉगलिंग वाले प्रॉब्लेम्स, स्विचिंग वाले प्रॉब्लेम्स, ज्यामध्ये तुम्ही नॉब स्विच करता एकापासून दुसऱ्याला. मी एक 4 ते 5 प्रॉब्लेम तुम्हाला करून दाखवलेत. ठीक आहे, दिस इज गुड इनफ. दिस आर गुड इनफ प्रॉब्लेम्स. ठीक आहे, ओके. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स तुम्ही स्वतः प्रॅक्टिसला घ्या, देन यू विल अंडरस्टँड दिस बेटर. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊयात.